बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित आरोपी वाल्मिक कराड याचा आणखीन एक प्रकार समोर आला आहे। वाल्मिक कराडने राज्यातील 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत, तुम्हाला अनुदान मिळवून देतो असं सांगत वाल्मिक कराड याने 140 शेतकऱ्यांकडून पैसे घेतले। या सर्वांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आणि शेतकऱ्यांनी पैसे परत मागितल्यावर मारहाण करून हाकलून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्याचा हा प्रताप समोर आला आहे। सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा वाल्मिक कराड याने घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे। दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्या द्वारे ऊस तोडणीचं काम करतात आणि या मशीनला प्रत्येकी 36 लाखाचं अनुदान देतो असं सांगून वाल्मिक कराड यांनी या मशीन मालकांना प्रत्येकी 8 लाख रुपये देण्याचे सांगितले होते। तत्कालीन कृषी मंत्री हे माझे जवळचे असून तुम्हाला अनुदान मिळवून देतो, तुम्ही फक्त रोख रक्कम घेऊन माझ्याकडे या असे कराड यांनी सांगितल्याचं दिलीप नागणे यांनी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।